अजून पुढे करू एक एक आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक त्यामुळे प्रोसिजर एकदम स्मूथ होऊन जाईल. कुठे आणि त्यांना आणखी ज्या योजना आहेत त्याही माहीत पडतील. हां, आधार कार्डशी लिंक. हां सर, लाडकी बहीण योजनेमध्ये अनेकांचे जे लाडकी बहीण आहे त्यांचे पैसे आलेच नाही. एक गैरसमज कुठेतरी झालेला आहे. सध्या सरकारतर्फे असं सांगितलं गेलं आहे की KYC करायचं आणि तो महत्त्वाचा देखील आहे. नेमकं हे लोकांमध्ये जे गैरसमज झालेले ते दूर व्हावं म्हणून आपण सर काय सांगा लोकांना, लाडकी बहिणींना? पहिली गोष्ट मी हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. कारण आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्यांचं जीवन सुखी, समृद्धी, आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या यासाठी आम्ही निर्णय महायुती सरकारने घेतला. आणि आता KYC आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, KYCमुळे असं होईल तसं होईल, परंतु KYCमुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल. आणि त्याचबरोबर ज्या योजना, इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी, त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल. आणि त्यामुळे KYCमुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये. KYCमुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील. आणि पुन्हा एकदा मी सांगतो, विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. जेव्हा आम्ही सुरू केलं योजना त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला, परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड विक्ट्री जी मिळाली त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं देखील सिंहाचा वाटा आहे. शेतकऱ्यांचा, सगळ्यांचा, सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्ट्री मिळाली. त्यामुळे ज्या योजना आमची सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही. ज्या योजनांची आम्ही घोषणा केली त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार. बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही. आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यामुळे कुठलीही चिंता आणि कुठलंही काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं, शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही. KYC की जाए तो कहीं कहीं विरोधी या लोगों में संभ्रम फैला हुआ है कि आखिर कहीं इस योजना को लेकर जो मन में शंका है उसे दूर करने के लिए आप क्या कहेंगे? सबसे पहले मैं ये कहूँगा कि मुख्यमंत्री लाडली बहन योजना जो महायुति सरकार ने शुरू की है वो कभी भी बंद नहीं होगी, ये स्पष्ट रूप से मैं कह रहा हूँ. और KYC का जो मामला है ये आधार कार्ड लिंक होगा और ये जो सिस्टम है और सिस्टम ट्रांसपेरेंस होगी और ट्रांसपेरेंसी आएगी, उसमें सुलभता आ जाएगी और हमारी लाडली बहनों के अकाउंट में पैसे
बराबर जमा हो जाएंगे। इसके साथ ही और कई योजनाओं की जानकारी भी हमारी लाडली बहनों को मिलेगी, उसका भी लाभ उनको मिल सकता है। और ये पूरी तरह ये लाडली बहना योजना जो हमने हमारी महायुति सरकार ने शुरू की है, उसका मकसद ये था कि हमारी जो गरीब मध्यम वर्गीय तबकों की जो महिलाएं हैं उनके जीवन में बदलाव आ जाए, सुख समृद्धि आ जाए, आनंद आ जाए, उनका जीवन जो है वो उसमें परिवर्तन आ जाए। और इसीलिए हमने वो योजना शुरू की है। हमारी सरकार ने जो योजना शुरू की, ये योजना के बारे में विपक्ष ने कई आरोप लगाए थे, कई संभ्रम फैलाने की कोशिश की थी, लेकिन ये हमारी सरकार ने लागू कर ली और आज शुरू है। मैं ये कहूँगा हमारी लाडली बहनों को, आपको कोई चिंता करने की आवश्यकता नहीं, मन में शंका लाने की आवश्यकता नहीं, कोई भी संभ्रम दिल में रखने की आवश्यकता नहीं। और विपक्ष जो गुमराह करने की कोशिश कर रहे हैं, उससे कोई भी ये चिंता करने की आवश्यकता नहीं। ये लाडली बहना योजना ये हमेशा शुरू रहेगी, बल्कि हमने सरकार ने, महायुति सरकार ने जो जो योजनाओं की घोषणा की है, हम उसको फेज वाइज हम लागू करेंगे। हम कोई भी योजना जो है, ये हम प्रिंटिंग मिस्टेक कहने वाले लोग नहीं है, जो बोलते हैं वही करेंगे। और इसीलिए लोगों ने, महाराष्ट्र की जनता ने महायुति सरकार को विधानसभा चुनाव में लैंडस्लाइड विक्ट्री दी हुई है। इसमें मुख्यमंत्री लाडली बहन योजना का बहुत बड़ा योगदान है, किसानों का योगदान है, सभी लोगों का, महाराष्ट्र की तमाम जनता का योगदान है। और इसलिए हमारी जिम्मेदारी है कि जनता की ये सभी योजना जो है ये शुरू रखेंगे। तुम्ही जी योजना सुरू केली होती लाडली बहीण योजना, और त्या योजना घेऊन आता विरोधक पुन्हा टीका करू लागले आहेत ई-केवायसी ला घेऊन, की आता ई-केवायसी कशी केली जाणार, एक गैरसमज पसरवला जात आहे तुमच्या योजनेला घेऊन। नेमकं तुमच्या लाडक्या बहिणीवर तुम्ही काय सांगता? खरं म्हणजे गैरसमज, ही योजना आम्ही जाहीर केली तेव्हापासून विरोधक सुरू करत, कोर्टात कोणी गेले स्टे आणण्यासाठी आणि फक्त चुनावी जुमला आहे म्हणून देखील सांगितलं। परंतु मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी आम्ही सुरू केलेली आहे, ही कधी बंद होणार नाही। ई-केवायसी या योजनेची सुलभता, सुटसुटीतपणा, पारदर्शकपणा आणण्यासाठी ई-केवायसी आहे आणि आधार कार्ड लिंक होणार। आणि त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनी घाबरण्याची आवश्यकता नाही, कुणाची दिशाभूल जे करतायत, अफवा पसरवत त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही। त्यांचा लाडका भाऊ इथं बसलेला आहे, काळजी करण्याचं कारण नाही, त्यांची योजना कायम सुरू राहणार। मुख्यमंत्री लाडली बहन योजना जो शुरू हुई, हमारी महायुति सरकार ने उसकी शुरुआत की। उनके जीवन में परिवर्तन लाने के लिए, उनके जीवन में सुख समृद्धि आनंद लाने के लिए ये लाडली बहन योजना शुरू हुई है। इससे करोड़ों लाडली बहनों को फ़ायदा हुआ है, उनका जीवन बदलने की कोशिश हम कर रहे हैं। उनको आत्मनिर्भर करने का, स्वयं निर्भर करने की कोशिश हमारी है, खुद के पैरों पे उनको खड़ा करने की हमारी कोशिश है। और इसीलिए ये योजना, लाडली बहन योजना कभी भी बंद नहीं होगी। ई-केवायसी जो उसके बारे में कई लोग अफवाहें फैला रहे हैं, उनसे कोई चिंता करने की आवश्यकता लाडली बहनों को नहीं। ये आधार कार्ड लिंक होगा और इसमें और जो सिस्टम है उसमें ट्रांसपेरेंसी आएगी, सरलता सुलभता आएगी और उनके लिए और जो योजनाएं हैं उसकी भी जानकारी उनको मिलेगी। इसलिए उनको इसके बारे में जो लोग गुमराह कर रहे हैं, जो लोग अफवाहें फैला रहे हैं, उससे चिंता करने की आवश्यकता नहीं और दिल में संभ्रम लाने की आवश्यकता नहीं। उनकी
लाडली बहन योजना कभी भी बंद नहीं होगी। उनका लाडली बहनों का लाडला भाई यहाँ बैठा है, तो चिंता करने की आवश्यकता नहीं, हम सब लोग उनके साथ हैं।